हॅलो स्टुडंट्स, आपण बघत होतो सिम्पॅथोमायमॅटिक एजंटचे 3 क्लास असतात. त्याच्यामधला पहिला क्लास डायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्स हे आपण स्टार्ट केलं होतं. याच्यामधले काही ड्रग्ज आपण बघितलेले आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण जवळजवळ 5 ड्रग कवर केले आहे डिटेलमध्ये. राहिलेले ड्रग आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. स्टुडंट्स, हा लेक्चर आपण कंडक्ट करणार आहे आपल्या RMR+R रोलने. हा रोल सगळ्यांना माहिती झालेला आहे. प्लस आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपले जीपॅटचे टिप्स. आता हे जीपॅटचे टिप्स, नोट्स कसे काढायचे, काय काढायचे याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. ती इन्फॉर्मेशन ही आपला लेक्चरच्या एंडला भेटणार, जेव्हा आपले पूर्ण ड्रग कंप्लीट होणार. सो इन्फॉर्मेशन घेण्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघा, सो दॅट तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्युरी राहणार नाही आणि जीपॅटबद्दल कसं काय प्रिपरेशन करायचं, कसे काय नोट्स काढायचे हेही तुम्हाला माहिती होणार. चला तर मग स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण ड्रग बघितले होते मिथिल डोपाचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. हे स्ट्रक्चर जवळजवळ आपल्या पॅरेंट जो स्ट्रक्चर आहे, पॅरेंट ड्रगचा जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासारखा आहे. फक्त जो आपला अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनमध्ये 2 सबस्टिट्यूशन झाले, दॅट इज COOH आणि CH3. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा पहिले जेव्हा आपण या ड्रगला इनटेक करतो तेव्हा ॲज इट इज हा ॲब्सॉर्ब होत नाही किंवा रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही, तर हा काय होतो, आधी कन्वर्ट होतो अल्फा मिथिल नॉन इपिनेफ्रिनमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रॉक्झिलेज. आणि हा डोपामाइन बीटा हायड्रॉक्झिलेज नंतर आपल्या रिसेप्टरला म्हणजेच अल्फा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. ह्या ड्रग्सचे यूजेस कुठले कुठले, तर ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून याचा यूज होतो. आणि जे काही हार्ट अटॅक किंवा किडनी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं, अशा केसमध्ये सुद्धा आपण ह्या ड्रगला प्रिस्क्राईब करतो. त्याच्यानंतर आपण क्लोनिडीन बघितला. क्लोनिडीनचं स्ट्रक्चर जरा वेगळं आहे. याच्यामध्ये आठवण काय ठेवायचं की 2 रिंग असतात, एक 6 मेंबर रिंग आणि एक 5 मेंबर रिंग. हे 5 मेंबर रिंग जे आहे ते हेट्रोसायक्लिक आहे. त्याच्यानंतर याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा डायरेक्टली बाउंड होतो आपल्या अल्फा 2 रिसेप्टरला. यूजेस बघितले आपण की हा हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो आणि माइल्ड सिडेटिव्ह म्हणून याचा यूज होतो. त्याच्यानंतर आपण डोबिटामाइन बघितला. डोबिटामाइनचं स्ट्रक्चर जरा थोडं लेंदी वाटते आपल्याला, बट जरा कन्सेप्च्युअली बघितलं तर ही काय, ही आपली पॅरेंट स्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्या कॅटोकोल रिंग आणि ही जी अमाईनची चेन आहे ती आहे. तर ह्या स्ट्रक्चरला उचलला आणि असं आळवट टाकलं किंवा पलटून टाकलं तर काय, इथं एक आपलं रिंग आहे. फक्त रिंगमध्ये काय एकच OH आहे, दुसरा OH नाही आणि CH2. देन इथं NH न असतात, इथं CH+CH3 आहे. एवढं तुम्हाला आठवण ठेवलं, तुम्ही जर कोरिलेट केलं तर स्ट्रक्चर विसरणार नाही. आय होप तुम्ही सगळे रिवाईज करत असतात लेक्चर झाल्यानंतर आणि तुम्ही जे रिवाईज केलेलं कंटेंट आहे चेक करत असणार, जे PDF दिलेले आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये. ठीक आहे. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे डोबिटामाइनची की हा बीटा 1 आणि अल्फा 1 रिसेप्टरला जाऊन बाउंडही होतो आणि स्टिम्युलेट सुद्धा करतो, म्हणून आपण याला काय म्हणतो तर ड्युअल ॲक्टिंग ड्रग असं म्हणतो. देन हा जो डोबिटामाइन आहे याचे यूजेस काय, तर हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर ऑकरिंग ॲट द टाईम ऑफ कार्डियक सर्जरी. कार्डियक सर्जरीमध्ये जे काही हार्ट फेल्युअरचे चान्सेस असतात तेव्हा त्याला रिकवर करायसाठी, ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज होतो. ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. देन आपण बघितलं होतं आयसोप्रोटेरेनॉल. आयसोप्रोटेरेनॉलचंच नाव आहे आयसोप्रेनालिन. आयसोप्रेनालिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की काय आहे की ही आपली कॅटोकोल रिंग आहे आणि ही चेनसुद्धा आपली जी आपली नॉर इपिनेफ्रिन किंवा इपिनेफ्रिनमध्ये आहे तीच चेन आहे. फक्त काय, अमाईच्या नंतर एक आपला प्रोपेन ग्रुप अटॅच झाला आहे. याचंच सारखं सेम स्ट्रक्चर आहे आपला ब्युटॅलिनचं. ब्युटॅलिनमध्ये काय आहे तर इथं ब्युटेन आहे. नावामध्येच आपल्याला समजते की स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे. इथं प्रोपेन आणि इथं ब्युटेन आहे. हा जो आपला आयसोप्रोटेरेनॉल आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. बट प्रत्येक रिसेप्टरमध्ये याची जी काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ते वेगळी आहे. बीटा 1मध्ये हा कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतो आणि बीटा 2मध्ये काय करतो तर ब्रोंको डायलेशन करतो. आणि म्हणूनच याला ब्रोंको डायलेशन करतो, म्हणूनच ट्रीटमेंट ऑफ अस्थमासाठी यूज होतो. आणि बीटा 1मध्ये हा कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतो, म्हणून ब्रॅडिकार्डियाच्या केसमध्ये याला यूज होतो. ब्रॅडिकार्डिया सगळ्यांना माहिती आहे, आपली जे हार्ट रेट आहे ते
त्याचं जे रिदम आहे ते इम्प्रॉपर असते, त्याला ट्रीट करायसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. देन टर्ब्युटॅलिनचं जे स्ट्रक्चर आहे ॲज इट इज आहे, फक्त काय एक आपला CH3 ॲड झालेला आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा बीटा-2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि याची जे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ही बेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू आयसोप्रोटेरेनॉल. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना क्लिअर आहे. युजेस काय आहे की हा ओरली दिला जातो आणि अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये याचा यूज होतो, एरोझोल्समध्ये याचा यूज होतो. एरोझोल सगळ्यांना माहिती आहे. एवढं आपण लास्ट लेक्चरमध्ये कवर केला होता. आज आपल्याला उर्वरित ड्रग बघायचे आहे. स्टुडंट्स, नेक्स्ट ड्रग आहे आपला सॉल्बुटामॉल. सॉल्बुटामॉलचं जे हा काही स्ट्रक्चर आहे हे बघा, तुम्ही स्ट्रक्चरला जर निरखून बघितलं तर हा स्ट्रक्चर सिमिलर आहे आपला टर्ब्युटॅलिनची ही जी चेन आहे ही चेन बघा आणि हा सॉल्बुटामॉलची चेन बघा, ही जवळजवळ आपल्याला सेम आहे. जवळजवळ कशाला, पूर्ण सेम आहे, ही चेन सेम आहे. फक्त डिफरंट काय आहे तर हे जे रिंग आहे रिंगमध्ये डिफरंट आहे. आपल्या ही जी टर्ब्युटॅलिनची रिंग आहे ही कॅटॅकोल रिंग आहे, बट सॉल्बुटामॉलची जी रिंग आहे रिंगमध्ये चेंजेस आहे. इथे बघा आता हा कार्बनची जी चेन इथे अटॅच आहे त्याचंच एक कार्बन सोडल्यानंतर लगेच दुसऱ्या रिटर्न म्हणजे सेकंड पोझिशनला CH2OH आहे आणि त्याच्यानंतर लगेच OH आहे. बट इथे काय होतं, इथे तसं नाही आहे. जी आपली कॅटॅकोल रिंग आहे तिथं अल्टरनेट आपल्याला OH लागतं. इथे काय आहे, इथे परत एक कार्बन सोडल्यानंतर आपला OH आहे. हे एवढाच डिफरन्स तुम्हाला आठवण ठेवायचं आहे की स्ट्रक्चरमध्ये काय काय चेंजेस होत आहे. हे आठवण ठेवलं तुम्ही ऑलरेडी तुम्हाला स्ट्रक्चर सगळे पाठ होणार. सो हा जो सॉल्बुटामॉल आहे याचं स्ट्रक्चर लिहून बघा, रिवाईज करा. रिवाईज केल्यानं कुठलीही गोष्ट परफेक्ट होत असते आणि आपण काय त्याला विसरत नाही. लॉंग टाईमसाठी ती आपल्या ब्रेनमध्ये फिक्स होते. सॉल्बुटामॉल काय आहे तर हा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. याला आपण स्टोअर करत असतो वेल क्लोज्ड आणि अंबर कलरच्या बॉटलमध्ये. कशासाठी तर हा अगदी लाईट सेन्सिटिव्ह ड्रग आहे आणि लाईटसोबत जर रिॲक्शन जर याची झाली तर हा काय करतो, ऑक्सिडेशन कॉज करतो. म्हणून याला प्रोटेक्शनसाठी आपण वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करतो. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा डायरेक्टली बाइंड होतो बीटा-2 रिसेप्टरला आणि बीटा-2 रिसेप्टरला बाइंड झाल्यामुळे याची युजेस काय आहे तर हा काय करतो, रिलॅक्झेशन कॉज करतो युटेरियन स्मूथ मसल्स. काही केसमध्ये काय होतं की जे काही मदर असतात त्यांच्यामध्ये लेबर पेन हे 9 महिन्याच्या अगोदरच स्टार्ट होतं. तर मग अशा केसमध्ये काय करतो आपण, हा ड्रग त्यांना प्रिस्क्राईब करतो. तर हा ड्रग काय करतो, जे काही युटेरिन स्मूथ मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स करतो. रिलॅक्स झाल्यामुळं काय होणार की जे काही लेबर पेन आहेत ते सुद्धा कमी होणार आणि जे काही प्रीमॅच्युअर डिलेवरी व्हायचे चान्सेस आहे ते डिलेट होते. आणि नंतर याचा यूज होतो ओरली फॉर द रिलीफ ऑफ ब्रोंकोस्पाझम. आता ब्रोंकोस्पाझम म्हणजेच काय, स्पाझम म्हणजे रिलॅक्झेशन. म्हणजे आता जे काही ब्रोंक्युअल्स आहे अस्थमाच्या पेशंटमध्ये काय होतं, हे जर कॉन्ट्रॅक्ट झालेले असणार तर त्यांना प्रॉपर श्वास घेता येत नाही, त्यांना दम लागतो. तर अशा केसमध्ये काय होतं, म्हणजे आता ही आपली जी काही ब्रोंकाय आहे ती कॉन्ट्रॅक्ट झालं तर त्याला रिलॅक्स करायचं, नॅरो करायचं काम हा ड्रग करतो आहे. नॅरो केल्यानं काय होणार की त्यांना प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय होणार आणि ते प्रॉपर श्वास घेऊ शकणार. म्हणून मग अशा केसमध्ये आपण फॉर द ब्रोंकोस्पाझम म्हणजेच नॅरोविंग ऑफ ब्रोंकाय हा ड्रगचा यूज करतो. कुठल्या तर सॉल्बुटामॉल. आता सॉल्बुटामॉल हा आपला अगेन स्टारवाला ड्रग आहे. वी नो आपल्याला जे काही स्टारवाले ड्रग आहे त्याचं सिंथेसिस बघायचं असते. तो सॉल्बुटामॉलचा आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. सिंथेसिस बघताना आधी असं उलटी रिॲक्शन बघायची म्हणजे कसं तर आधी आपल्याला स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असते. हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर भेटायसाठी आपल्याला कुठले कुठले प्रोडक्ट लागणार ते आठवण ठेवायचं. आता याचे प्रिकर्सर काय आहे की 2-क्लोरोबेन्झिल अल्कोहोल. हे बघा हे स्ट्रक्चर आहे 2-क्लोरोबेन्झिल अल्कोहोलचं. याची रिॲक्शन होते क्लोरो ॲसिटिल क्लोराईड सोबत. हे काय करते, एकामेकासोबत रिॲक्ट होतं. रिॲक्ट केल्यानंतर काय होतं, एक HCl बाहेर पडतं आणि इंटरमिडिएट फॉर्म होतं. आता हे बघा हे जी आपली रिंग आहे, जेव्हा हे 2 कंपाऊंड एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा काय होतं, ह्या पोझिशनमधला एक हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इथला हा जो 2-क्लोरो ॲसिटिल क्लोराईड आहे याच्यामधला हा एक Cl तो सुद्धा रिमूव्ह होतो आणि इथं एक बॉन्ड फॉर्म होतो. बॉन्ड फॉर्म केल्यानं काय होतं की हा HCl
आउट होतो आणि एक इंटरमिडिएट फॉर्म होतं. हे बघा स्ट्रक्चरमध्ये काय आहे की बेन्झिन रिंग आहे CH2OH आणि रिंगला अटॅच झाला आहे आपला हा कंपाऊंड म्हणजे C+O CH2Cl म्हणजे हा आपला इंटरमिडिएट आहे. आता हा जो स्ट्रक्चर आहे याला आपला जर आपण पॅरेंट ड्रगचा स्ट्रक्चरसोबत रिलेट केलं तर काय आहे की ही जी आपली रिंग आहे रिंग तर फॉर्म झाली आहे बट नंतरची चेन जी आहे ती फॉर्म नाही झाली. तर मग त्याच्यासाठी काय करतो आपण याला रिॲक्ट करतो 2-मिथिल प्रोपेन 2 अमाइन आणि हा बघा 2-मिथिल प्रोपेन अमाइन हा काय करतो अगेन इथनं एक HCl रिमूव्ह होतं. हा NH2 आहे NH2 मधला एक H प्लस हा Cl हे दोघं रिॲक्ट होतात आणि एक HCl बाहेर पडतो आणि इथनं परत हा जो कार्बन आहे आणि हा जो आपला अमाइन ग्रुप आहे याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो आणि बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर हा जो काही फॉर्म होतो त्याला आपण इंटरमिडिएट बनतो. आता हा जो आपला इंटरमिडिएट आहे याला जर आपण आपल्या पॅरेंट ड्रग स्ट्रक्चरसोबत जर रिलेट केलं तर इथे काय आहे सेम स्ट्रक्चर आहे फक्त काय आहे जो हा आपला कार्बन आहे ते C+O आहे आणि ते CHOH. आता आपल्याला एक हायड्रोजन जर ॲड करायच्या असणार तर आपण काय करतो त्याला रिडक्शन करतो. रिडक्शन केल्यानं काय होणार एक हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला जाऊन अटॅच होणार आणि एक कार्बनला आणि जो काही फॉर्म होणार तो आपला फायनल ड्रग दॅट इज साल्ब्युटामॉल असणार. होप सो तुम्हा सगळ्यांना सिंथेसिस समजली असणार की सिंथेसिसमध्ये जे प्रिकर्सर आहे तेच आपल्याला आठवण ठेवायचं आहे. 2-हायड्रॉक्झी क्लोराईड त्याचं स्ट्रक्चर आणि क्लोरो ॲसिटिल क्लोराईड हे काय करतात ते रिॲक्ट करतात आणि जे काही फॉर्म होतं त्याचं नाव काय तर इंटरमिडिएट. हा इंटरमिडिएटचं जे स्ट्रक्चर आहे ते काय सेम आहे बट फक्त जी चेन आहे चेनमध्ये थोडा डिफरन्स आहे. तर चेनमध्ये आपल्याला सेम यासाठी आपण याला रिॲक्ट करतो 2-मिथिल प्रोपेन 2 अमाइनसोबत आणि काय करतो परत एक HCl रिमूव्ह होतं आणि इंटरमिडिएट परत फॉर्म होतं. ह्या इंटरमिडिएटला परत रिडक्शन करतो आणि रिडक्शन केल्यानंतर फायनल आपला सॉल्ब्युटामॉल फॉर्म होतो. दिस इज ऑल अबाउट सॉल्ब्युटामॉल. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला बिटॉल स्टिरॉल. आता बिटॉल स्टिरॉलचं जे स्ट्रक्चर बघताना असं तुम्हाला खूप मोठं वाटतंय बट याला आपण सोपं करूया. हे बघा इथनं आधी तुम्ही लक्ष देऊ नका. आता इथून पुढं जर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर आहे आपल्याला माहीत आहे. आता कसं माहिती आहे अगोदरचा जो ड्रग बघितला आपण दॅट इज टरब्युटॅलिन. टरब्युटॅलिनचं ही जी चेन आहे बाकीचं जे काही बेन्झिन रिंगच्या नंतर जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे बघा. म्हणजे तुम्हाला एक ड्रग जर तुम्ही आठवण ठेवला तर नंतरचे 3-4 ड्रग तुम्ही इझिली काढू शकता. आता ह्याच ड्रगच्या रिलेट दुसरं स्ट्रक्चर बघितलं आपण सॉल्ब्युटामॉलचं आणि तिसरं आहे बिटॉल स्टिरॉलचं म्हणजे जवळजवळ स्ट्रक्चर सेम आहे. म्हणून म्हणते की स्ट्रक्चर आठवण कसं ठेवायचं ते रिलेट करून ठेवायचं दुसऱ्या ड्रगसोबत म्हणजे तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. ॲट द एंड मी तुम्हाला सांगणारच आहे कसं काय करायचं आहे तर ओके. सो हा जो बिटॉल स्टिरॉल आहे याची ही इथनं अर्धा स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपला OH होतात H रिप्लेस झाला ह्या कंपाऊंडनी ह्या ग्रुपनी दॅट इज C+O विथ अ बेन्झिन रिंग अँड 1 CH3. हे 2 कंपाऊंड हे पण एकमेकाच्या सारखेच आहे म्हणून आठवण ठेवायला एकच आठवण ठेवायचं दॅट इज C+O एक बेन्झिन रिंग आणि त्याच्याच अपोजिटमध्ये CH3 वरती पण C+O बेन्झिन रिंग आणि CH3 अशा प्रकारे तुकड्यामध्ये आपण आपल्याला स्ट्रक्चरला आठवण ठेवायचं असते. म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला एवढं मोठं नाही तर छोटंसं वाटणार. ठीक आहे. देन बिटॉल स्टिरॉलचं जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे हा काय करतो बाइंड होतो β2 रिसेप्टरला आणि हा काय आहे तर प्रोड्रग आहे कॅल्टेरॉलचा. याचे जे काही युजेस आहे हा यूज होतो ॲज अ ब्रोंको डायलेटर आणि यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. माहिती आहे प्रत्येक जे आठवण ठेवायचं की कुठले ड्रग ब्रोंको डायलेट करतात आणि ऑब्वियसली ब्रोंको डायलेट जर ते करत असणार तर त्यांचा यूज अस्थमासाठी होतो. मोस्ट ऑफ द ड्रग आपण अँटी हायपरटेन्सिव्ह बघितले ते पण लक्षात ठेवायचं की कुठला ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला यूजेस लिहायला इझी होणार. ओके. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला नेपॅझोलिन. आता नेपॅझोलिन हा जो ड्रग आहे याचं स्ट्रक्चर जरा तुम्हाला चेंज आहे. जे आतापर्यंत जे ड्रग बघितलं त्याच्यापेक्षा स्ट्रक्चर जे आहे ते चेंज आहे बट हे स्ट्रक्चर रिलेट आहे बाकीचे जे काही आपले ड्रग आहे त्याच्यासोबत. म्हणजेच तुम्हाला एक परत पॅटर्न चेंज झाला. आता हा तिसरा पॅटर्न आहे जवळजवळ चेंज झाला. पहिला पॅटर्न होता नॉरएपिनेफ्रिनवाला. दुसरा पॅटर्न होता आपला हा आयसोप्रोटेरेनॉलवाला. याच्या ह्या पॅटर्नमध्ये पण आपण 2-3 ड्रग बघितले. त्याच्यानंतर तिसरा पॅटर्न आहे आपला नेफॅझोलिनचा. आता नेफॅझोलिनचा स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर एक 5 मेंबर्ड रिंग आहे. ह्या रिंगला आपण हेड्रोसायक्लिक रिंग म्हणतो. हे रिंग कनेक्ट झाली आहे आपला मिथेनला आणि हा जो मिथेन आहे परत आपल्या
रिंगला अटॅच. आता ही रिंग बघा, 2 बेन्झीन रिंग हा एकमेकाला अटॅच झालेला आहे आणि त्या दोन रिंग हे आपल्या मिथेनला कनेक्ट आहे. म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला फार असं अवघड नाही आहे आठवण ठेवायला. 3 रिंग आठवण ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये एक आपली हेट्रोसायक्लिक आहे, ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहे आणि एका साईडला 2 बेन्झीन रिंग आहे, जे एकमेकाला कनेक्ट आहे. ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ह्या ड्रगचं, की हा पॉवरफुली जाऊन बाउंड होतो अल्फा रिसेप्टरला आणि त्याला स्टिम्युलेट करतो. आता अल्फा रिसेप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे अल्फा 1 आणि अल्फा 2 रिसेप्टर. आता ह्या 2 रिसेप्टरला जाऊन जेव्हा कुठला ड्रग बाउंड होतो त्याची युजेस माहिती आहे आपल्याला. कशी माहिती आहे, जेव्हा आपण रिसेप्टर बघितले होते त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं होतं की ह्या रिसेप्टरला जर एखादा ड्रग येऊन बाउंड झाला तर तो कसं काय ॲक्शन शो करतो. तर हा वॉसोकॉन्स्ट्रिक्टर करतो. ऑब्व्हियसली अल्फा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, अल्फा 1ला जाऊन बाउंड होतो, तर तो काय करणार, वॉसोकॉन्स्ट्रिक्टर करतात. ठीक आहे. आता अल्सो हा यूज करतो रिड्यूस स्वेलिंग जे आहे, स्वेलिंगला कमी करण्यासाठी याचा यूज होतो. आणखीन काय यूज होतो, तर हा यूज फॉर द रिलीफ ऑफ रिनिटस अँड सायनसिस. आता हे 2 केस काय, तर हे एक ॲलर्जिक कंडिशन आहे जे आपल्या बॉडीमध्ये असते, तर त्याचा ट्रीट करायसाठी या नॅफोझोलिनचा यूज होतो. ओके, देन नेक्स्ट ड्रग आहे ऑक्झिमेटाझोलिन. ऑक्झिमेटाझोलिनचं स्ट्रक्चर बघा, जी रिंग नॅफोझोलिनमध्ये आहे तीच रिंग आहे, म्हणजेच आपली 5 मेंबर रिंग, हेट्रोसायक्लिक रिंग, त्याच्यामध्ये 2 आपले नायट्रोजन आहे आणि ती कनेक्ट आहे एका मिथेनला. देन हा जो मिथेन आहे इथे जरा चेंजेस आहे. इथे काय, एक बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंगला इथे एक CH3, एक खाली CH3, हा वरच्या CH3च्या लगेच साईडला एक OH आहे आणि नंतर काय आहे, तर कार्बनला 3 आपले मिथेन अटॅच आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, ईथ, मीथ, प्रोप आणि ब्युटेन. म्हणजे एक ब्युटेन, एक मिथेन आणि एक अल्कोहोल, अशी 4 फंक्शनल ग्रुप असलेला एक बेन्झीन आहे जे आपल्या CH2ला अटॅच आहे. असं तुम्हाला याला असं काटकूट करून आठवण ठेवायचं. ओके, देन ऑक्झिमेटाझोलिनचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, की इट वर्क ॲज अ partially agonist at alpha 2 receptor and selective agonist at alpha 2 receptor. आता पार्शियल अगोनिस्ट आणि सिलेक्टिव्ह अगोनिस्ट म्हणजे काय. अगोनिस्ट ह्या शब्दाचा अर्थ तेव्हाच क्लिअर केला होता मी जेव्हा आपला लेक्चर स्टार्ट झालं होतं, की सिम्पॅथोमायमेटिक एजंटलाच आपण अगोनिस्ट असं म्हणतो. म्हणजेच मायमेटिक्स हा वर्डलाच सिनोनिम्स कुठला आहे, तर तो आपला अगोनिस्ट आहे. तर हा पार्शियली अगोनिस्ट म्हणून काम करतो आणि सिलेक्टिव्ह अगोनिस्ट म्हणूनही काम करतो. आता याची युजेस काय आहे, की हा वॉसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. ऑब्व्हियसली अल्फा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो म्हणून काय करणार, वॉसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. आणि यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ नोज ब्लिडिंग, रेडनेस ऑफ आईज आणि जे काही इरिटेशन होते आपल्या बॉडीमध्ये त्याच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. देन नेक्स्ट आणि लास्ट ड्रग आहे ह्या कॅटेगरीचा आपला झायलोमेटाझोलिन. आता ह्या झायलोमेटाझोलिनचं स्ट्रक्चर बघा, सेम आहे ऑक्झिमेटाझोलिनसारखं, फक्त डिफरंट काय आहे, की हे बघा, आता हे हेट्रोसायक्लिक रिंग हे पण सेम आहे, त्याच्यानंतर CH2 हे पण सेम आहे. इथे बघा आपली जी बेन्झीन आहे, बेन्झीनमध्ये एक CH3 आणि इथे काय, तर ईथ, मीथ, प्रोप, ब्युटेन आहे. फक्त काय आहे, इथं जो आपला हा एक OH होता तो OH इथे नाही आहे. फक्त चेंज एवढाच आहे की एक OH रिमूव्ह केला आहे, डिलीट केला आहे. त्याच्यामुळं हा जो ड्रग आहे त्याचं ड्रगचं नाव काय झालं, तर ऑक्झिमेटाझोलिन. आता ऑक्झिमेटाझोलिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, की हा बोथ अल्फा 1 अँड अल्फा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. याची युजेस काय, की हा काय करतो, जे आपले नोजमधले लार्ज वेन्स असते त्याला कॉन्स्ट्रिक्ट करतो आणि म्हणून जर नोजमधले कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असली तेव्हा आपण ह्या ड्रगचा यूज करतो आणि जनरली नजल ड्रॉपमध्ये हा आपला ऑक्झिमेटाझोलिन यूज केला जातो. होप्सो तुम्हाला सगळे ड्रगचे स्ट्रक्चर कसे आठवण ठेवायचे आहे तेही कळलं असणार. आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहे नेक्स्ट कॅटेगरी, दॅट इज इनडायरेक्ट ॲक्टिंग आणि मिक्स्ड ॲक्टिंग. नाऊ इट्स टाईम फॉर रिव्हिजन. आपण काय कुठले ड्रग बघितला, आपण पहिला बघितला साल्ब्युटेबलचं स्ट्रक्चर हे जवळजवळ आपल्याला सेम आहे.
टरब्युटॅलिनसारखं. देण्याची आपल्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन की हा बीटा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. मिओजेज हा काय करतो, युटेरिन स्मूथ मसलला रिलॅक्स करतो आणि जे काही प्रीमॅच्युअर लेबर आहे त्याला डिले करतो. ओरली सुद्धा हा दिला जातो. ब्रोंकोस्पाझम म्हणून याचा यूज होतो. देन सिंथेसिस बघितली होती की 2-क्लोरोबेन्झिल अल्कोहोल हा रिॲक्ट होतो क्लोरो ॲसिटिल क्लोराईड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट and this intermediate undergo reaction with a 2-methylpropane to amine and there is a formation of intermediate number 2. This intermediate number 2 undergo reduction reaction and there is a final product formation that is salbutamol. अशा प्रकारे तुम्ही तुमचं सिंथेसिस वर्डिंगमध्ये लिहू शकता. ओके, देन नेक्स्ट एक बघितला होता आपण बिटॉलस्टिरॉल. बिटॉलस्टिरॉलचं स्ट्रक्चर आहे माहिती आहे की ही जी चेन आहे ती चेन आहे आपल्या ड्रगसारखी. कुठल्या ड्रगसारखी, टरब्युटॅलिनसारखी. आणि फक्त काय हे जे काही C बॉन्ड O विथ बेन्झिन रिंग अँड 1 CH3 हे एक्सटेन्शन झालं आहे, एवढं तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा बाइंड होतो बीटा 2 रिसेप्टरला आणि याचा प्रोडक्ट कुठला आहे तर कॅल्टेरॉल. देन युजेस काय तर ब्रोंको डायलेटर म्हणून याचा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. देन नेफॅझोलिन. नेफॅझोलिनचं स्ट्रक्चर जरा चेंज होतं आणि बाकीचे ड्रग जे आहे ह्या स्ट्रक्चरचा थोडंफार रिलेट आहे. नेफॅझोलिनच्या स्ट्रक्चरमध्ये एक 5 मेंबर हेटेरोसायक्लिक रिंग आहे ज्याच्यामध्ये 2 आपले NH आहे किंवा नायट्रोजन आहे. हा जो काही हेटेरोसायक्लिक रिंग आहे अटॅच झालेले आहे CH2ला आणि त्याच्यानंतर ते अटॅच आहे 2 बेन्झिन रिंगला. देन याच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की ही पॉवरफुल स्टिम्युलेट करतात, बाउंड होतात अल्फा रिसेप्टरला. जेव्हा म्हणजे अल्फा रिसेप्टरमधले कुठले अल्फा 1 आणि अल्फा 2 दोन्ही याला. युजेस काय तर वॉसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून यूज होतो. स्वेलिंगला रिड्यूस करतो आणि ॲलर्जिक कंडिशनला कमी करतो. देन ऑक्झिमेटाझोलिन आणि त्याच्यानंतरचा जो काही आपला ड्रग होता दॅट इज झायलोमेटाझोलिन. यांचं दोघांचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे, फक्त काय त्यात एका OHचा फरक आहे. स्ट्रक्चर बघून घ्या, म्हणजे एक स्ट्रक्चर आठवण ठेवलं की 3 स्ट्रक्चर तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. हा जो ऑक्झिमेटाझोलिन आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा अल्फा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. पार्शियली आणि सिलेक्टिव्हली अगोनिस्ट असा हा काम करतो. याचे युजेस काय तर वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. नोझल ब्लिडिंग जेव्हा असते किंवा रेडनेस ऑफ आईज असते, जेव्हा इरिटेशनवाली कंडिशन असते आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा या ड्रगचा यूज होतो. हा जो झायलोमेटाझोलिन आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा अल्फा 1 आणि अल्फा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि नेझल ड्रॉप्समध्ये याचा यूज होतो. काय यूज होतो तर हा काय करतो, आपले जे काही लार्ज वेन्स असतात नोजमध्ये त्याला कॉन्स्ट्रिक्ट करतो आणि ब्लिडिंगला स्टॉप करतो. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. नाऊ इट्स टाईम फॉर सम GPAT डिस्कशन. स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की आपण आपल्या प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी GPATच्या टिप्स ॲड करणार सो दॅट तुम्हाला GPAT एक्झामिनेशन देण्यासाठी खूप इझी होणार, GPATच्या नोट्स प्रिपेअर करायसाठी इझी होणार. आता हा जो आपला मेडिसिनल केमिस्ट्रीचा सिलेबस आहे हा सुद्धा आपला GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघितले होते की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. आता ह्या सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स एजंट्स याची नोट्स कशी प्रिपेअर करायची तर एक तुम्हाला एक पॅटर्न सांगते, एक एक्झाम्पल देऊन सांगते की हे बघा आपण एवढे ड्रग आपले ह्या चॅप्टरमध्ये कवर केले. हे बघा जवळजवळ आपण किती 14 ते 15 ड्रग आपण ह्या कॅटेगरीमध्ये बघितले आहे. प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर, त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस बघितले. आता आपल्याला काय करायचं आहे की एवढं सगळं आठवण ठेवायचं. आता आठवण ठेवायसाठी आपण काय करायचं की हे जे काही ड्रग्ज आहे सगळ्या ड्रगला एका पानावरती लिहून घ्यायचं. हे बघा मी एक तुम्हाला पॅटर्न दाखवते की काय करायचं की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सचे जर आपल्याला GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू नोट्स बनवायचे तर काय करणार आपण, GPATमध्ये काय असतं, GPATमध्ये मेन टॉपिक विचारले जातात. आता आपल्याला एक्झाममध्ये लिहायची कशी सवय असते की आपण एक टॉपिक घेतला त्याच्यामध्ये आपण खूप सारी थिअरी लिहत बसतो. GPATमध्ये थिअरी इम्पॉर्टंट नसते. GPATमध्ये काय असतं इम्पॉर्टंट की मेन पॉईंट आहे. तर तिथे तुम्हाला ती थिअरी ऑलरेडी लिहून देणार, एक क्वेश्चन विचारणार, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन देणार आणि तुम्हाला फक्त टिक करायची असते की याच्यातला राईट ऑप्शन कुठला आहे. त्याच्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असते. म्हणून काय करायचं, अशी एका पानावरती सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सची जर नोट्स काढायची असली तर एका पानावरती सगळे ड्रग्स लिहून घ्यायचे आणि लिहिल्यानंतर काय होणार की हेच नोट्स तुम्हाला तुमच्या सेमिस्टरसाठीही यूज होणार. म्हणजे सेमिस्टर्समध्ये सुद्धा तुम्ही एका पानावरती प्रत्येक ड्रग लिहिले, ड्रगचे स्ट्रक्चर लिहिले आणि त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस लिहिले तर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही कुठल्या ड्रगचं स्ट्रक्चर काय आहे, कुठल्या ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे आणि लॉंग टर्मसाठी त्याचा तुम्हाला यूज होणार. आता बघा की नोट्स कशी काढली गेलेली आहे.
ही जी काही मी नोट्स लिहिली आहे त्याच्यामध्ये काय सिम्पॅथोमायमॅटिक ऑलरेडी हेडिंग दिलं. सिम्पॅथोमायमॅटिक ह्या शब्दाचा अर्थ काय हे इथेच लिहून ठेवायचं. म्हणजे आत्ता जरी तुम्हाला आठवण असणार पण लॉंग टाईमसाठी तुम्हाला आठवण असणं गरजेचं आहे की सेमिस्टर संपला की काय होतं, बरेचदा मुलांना सेमिस्टरमध्ये काय शिकलो हे आठवत नाही. बट आपल्याला काय हे जे आपण 4th सेमिस्टरमध्ये शिकत आहो याचा यूज आपल्याला 8th सेमिस्टर झाल्यानंतर करायचं आहे. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. म्हणून जे काही बारीक सारीक गोष्टी आपण शिकतो ते इथेच नोट डाऊन करून ठेवायच्या. म्हणजेच काय होणार की तुम्ही जेव्हा परत तुमची GPATची नोट्स घेणार आणि रीड करणार तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्ही जे काही नोट्स लिहिल्या ते तुम्हाला प्रॉपर आठवण राहणार. ठीक आहे. आता काय करायचं, हे जे काही नोट्स, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला ही एक कॉपी अवेलेबल करून देते, डोंट वरी. बट माझं तुम्हाला हेच सजेशन राहणार की ही जी काही GPATची नोट्स आहे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवा. मी तुम्हाला डेमो म्हणून मी प्रोव्हाइड तर करणार, मी प्रत्येक लेक्चरची प्रोव्हाइड करणार. बट काय होणार, जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताचे नोट्स बनवणार तेव्हा तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला माहिती असणार आणि जे काही आपण लिहितो ना त्या लॉंग टर्मसाठी आपल्या ब्रेनमध्ये जाऊन फिक्स होते आणि जेव्हा तुम्ही परत रिवाईज करायला बसणार तेव्हा तुम्हाला आठवणार की हे आपण लिहिलं होतं, हे काही आपण ॲड केलं होतं. मग सेमिस्टरसाठीही तुम्हाला हेल्प होणार आणि GPAT एक्झामिनेशनसाठी तुम्हाला हेल्प होणार. ठीक आहे. मग काय करायचं, इथं सिम्पॅथोमायमॅटिक जो ड्रग आहे याचा अर्थ म्हणजे सिम्पॅथोमायमॅटिक्स म्हणजेच काय, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि मायमॅटिक्स सिम्पॅथो म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि मायमॅटिक म्हणजे कॉपी करणार. याचे 3 टाईप्स आहे. एक आहे डायरेक्ट ॲक्टिंग, इनडायरेक्ट ॲक्टिंग आणि मिक्स ॲक्टिंग. याचा नावावरूनच कळते की डायरेक्ट म्हणजे काय, इनडायरेक्ट म्हणजे काय आणि मिक्स्ड म्हणजे काय. आता ही जे काही ड्रग्स बघितले आपण ते 1 by 1 याच्यामध्ये लिहून टाकायचं. डायरेक्ट ॲक्टिंगमध्ये काय होतं की डायरेक्टली बाइंड होतात रिसेप्टरला. त्यामुळे पहिला ड्रग कुठला आहे तर नॉरएपिनेफ्रिन. नॉरएपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर हे बघा, हे स्ट्रक्चर जवळजवळ सगळ्यांना पाठ झालेलं असेल. खूपदा आपण हे स्ट्रक्चर बघितलं आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही रिव्हिजनसुद्धा करत आहात तो. तर मग हे जे काही स्ट्रक्चर आहे, बेन्झिन रिंग, त्याला 2 अल्टरनेटिव्ह OH म्हणजेच आपली कॅटेकोल रिंग, CH विथ OH, CH2 आणि NH2. हे जे स्ट्रक्चर आहे ते लिहायचं आणि याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा, मी इथे एका ब्रॅकेटमध्ये रेड पेननी हायलाईट करून ठेवलं. तुम्ही कुठलाही पेन यूज करू शकता. फक्त काय आपल्याला आठवण राहणं गरजेचं आहे. तर हा काय अल्फा आणि बीटा 1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. फक्त बीटा 1ला रिसेप्टर आणि अल्फा जे कॅटेगरीतले आहे ते सगळे रिसेप्टर्सला जाऊन बाउंड होतो. आणि युजेस पण बघा इथं खालीच लिहिलं आहे की कशासाठी यूज होतो, ॲज अ वॉसो कॉन्स्ट्रिक्शन आणि फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. आता नॉरएपिनेफ्रिनच्या साईडलाच एपिनेफ्रिन लिहायचं. सेकंड ड्रग आपण एपिनेफ्रिन बघितला. तर हा काय एपिनेफ्रिन हा प्रो ड्रग म्हणून आपण देतो. ठीक आहे. आणि याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की अल्फा आणि बीटा दोन्ही रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. देन याची युजेस काय तर वॉसो कॉन्स्ट्रिक्शन, अस्थमा आणि ॲनाफिलॅक्सिस आणि ॲनाफिलॅक्टिक हे जे काही 2 कंडिशन याच्यामध्ये आपण याचा यूज करतो. देन आपण बघितला की फिनेलेपिनेफ्रिनचा यूज काय, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा काय होतं अल्फा 1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. आता बघा हे जे 3 ड्रग्ज आहे ह्या 3 ड्रग्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे की नॉरएपिनेफ्रिनमध्ये हा एक पॅरेंट ड्रगचा स्ट्रक्चर, एपिनेफ्रिनमध्ये हा एक CH3 ॲड झालेला आहे. फिनेलेपिनमध्ये काय की एपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चर सेम आहे, फक्त एक OH डिलीट झालेला आहे. देन डोपामाइनच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे की ही जी कॅटेकोल रिंग आहे ती ॲज इट इज आहे, फक्त इथं CH3 नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन नाही आहे आणि OH पण नाही आहे. फक्त एवढं आठवण ठेवायचं की चेंजेस काय. आणि असं एका पेजमध्ये लिहिल्यानं काय होणार की तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर होणार की कुठं कुठं काय काय नेमकं चेंजेस आहे म्हणून. ठीक आहे. देन फिनिलेप्रिनचे युजेस वॉसो कॉन्स्ट्रिक्शन, इन्क्रीज ब्लड प्रेशर आणि मायड्रियाटिक एजंट म्हणून होतो. डोपामाइनचं काय आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन की डायरेक्टली बीटा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि इनडायरेक्टली अल्फा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. युजेस काय आहे जे शॉकवाले पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये देतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज असलेल्या केसमध्ये देतो आणि ट्रॉमाच्या केसमध्ये यूज होतो. देन आपला नेक्स्ट ड्रग आहे मिथिल डोपाचं स्ट्रक्चर बघा इथेच लिहिलेलं आहे. म्हणजे एकाच पेजमध्ये तुमचे सगळे ड्रग्स आले, सगळे स्ट्रक्चर आले आणि सगळे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस आले. देन आता हे बघा इथेच शो केला की हा जो आपला मिथिल डोपा आहे हा मिथिल डोपा काही डायरेक्टली जाऊन बाउंड होत नाही. हा आधी कन्वर्ट होतो अल्फा मिथिल नॉरएपिनेफ्रिनमध्ये आणि विथ द हेल्प ऑफ एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रॉक्झिलेज असे जे काही कीवाले
ड्रग आहे. म्हणजेच काय, आता हा एकच असा ड्रग आहे जो कन्वर्ट होतो आणि नंतर बाउंड होतो. म्हणून मग हा असे ड्रग विचारण्याचे चान्सेस जीपॅटमध्ये जास्त होतात. काय ते नॉर्मली असा क्वेश्चन नाही विचारणार की डोपामाइनचा यूज काय, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय नाही. तर तो असा विचारू शकते की असा कुठला ड्रग आहे जो डायरेक्टली बाउंड होत नाही, तर तो आधी कन्वर्ट होतो अल्फा मिथिल नॉरएपिनेफ्रिनमध्ये आणि नंतर बाउंड होतो रिसेप्टरला. अशा प्रकारचे ते असे ट्रिकी क्वेश्चन विचारतात आणि आपल्याला आठवण हेच ठेवायचं. तर वेगळं काय आहे ते आठवण ठेवायचं, हायलाईट करायचं आणि तेच इम्पॉर्टंट असतं, तेच विचारतात. मग आता तुम्ही म्हणणार की मॅडम ते जर आपल्याला विचारत नाही की डोपामिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे आणि युजेस काय असं विचारत नाही, तर मग आपण आठवण का ठेवायचं. आता मला सांगा, तुम्हाला हेच जर माहिती नसणार की याचे युजेस काय, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, तर तुम्ही कसं सांगणार की हा ड्रग कसा जाऊन बाउंड होतो, डायरेक्टली होतो की इनडायरेक्टली होतो, की हा डोपामाइन डायरेक्ट रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि मिथिल डोपा कन्वर्ट होतो नंतर बाउंड होतो. जेव्हा तुम्हाला सगळं माहिती असणार तेव्हाच तुम्हाला सांगता येईल कॉन्फिडन्सनं की नाही, मिथिल डोपाच हा एकुलता एक असा ड्रग आहे जो आधी कन्वर्ट होतो अल्फा मिथिल नॉरएपिनेफ्रिनमध्ये आणि नंतर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. हा कॉन्फिडन्स यायसाठी तुम्हाला हे सगळं माहिती असणं गरजेचं असते. म्हणूनच हे काही नोट्स काढणं गरजेचं असते आणि जे काही आपण नोट्स काढतो त्याचे सारखे रिव्हिजन करणं ही महत्त्वाचं असते. ठीक आहे. सो हा जो मिथिल डोपा आहे याचं स्ट्रक्चर बघा. हे स्ट्रक्चरमध्ये हा जो स्ट्रक्चर जर आपण डोपामाइनचं बघितलं, डोपामाइनच्या स्ट्रक्चरसारखंच आहे, फक्त जो हा आपला अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनमध्ये 2 ग्रुप ॲड झाले, दॅट इज COOH आणि CH3. यूज होतो ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह, म्हणजेच ब्लड प्रेशर डिक्रीज करायसाठी. देन नेक्स्ट ड्रग आहे क्लोनिडीन. क्लोनिडीनचं स्ट्रक्चर जरा वेगळं आहे, हे तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवावं लागणार. याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इथे असलेला आहे अल्फा 2 रिसेप्टर ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह आणि माइल्ड सेडेटिव्ह याचा यूज होतो. देन आपण बघितलं डोब्युटामाइनचं स्ट्रक्चर बघा. ही एक लॉंग अशी चेन आहे. ही चेन कशी आठवण ठेवायची मी तुम्हाला सांगितलं आहे. कीमधून इथं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायचं की हा ड्युअल ॲक्टिंग ड्रग आहे. म्हणजे ड्युअल ॲक्टिंग म्हणजे काय, हा स्टिम्युलेटही करतो आणि बाउंडही करतो. याला आपण मिक्स्ड ॲक्टिंगसुद्धा म्हणू शकतो. याचे यूजेस इथेच लिहून ठेवायचे. देन नेक्स्ट ड्रग होते आपले आयसोप्रेट्रोनॉल. आता हे जे काही आयसोप्रेट्रोनॉल, टरब्युटॅलिन, साल्ब्युटानॉल आणि बिटॉल्स्टिऑल हे जे 4 ड्रग आहे आपले, ह्या 4 ड्रगचं स्ट्रक्चर बघा जवळजवळ सेम आहे. ही जी चेन आहे ती सेम आहे, फक्त थोडा डिफरन्स आहे. आता ते डिफरन्स काय आहे तेच आपल्याला आठवण ठेवायचं असतो की आयसोप्रोटोरेनॉलचं स्ट्रक्चरमध्ये काय आहे की कॅटॅकॉल रिंग आहे. टरब्युटॅलिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय कॅटॅकॉल रिंग नाही आहे. OH जो आहे एका कार्बन सोडून दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. याच्या रिंगमध्ये काय आहे की इथे एक OH आणि एक CH2OH आहे अल्टरनेटिव्हली बाउंड. आणि ही जी याच्यामध्ये बिटॉल्स्टिऑलचं सगळं हे जे काही सबस्टिट्यूट आहे ते चेंजेस आहे. फक्त ही जी काही आपली पॅरेंट ड्रगवाली चेन आहे ती सेम आहे फक्त. ठीक आहे. देन नेफॅझोलिन, ऑक्झिमेटॅझोलिन आणि झायलोमेटॅझोलिन ह्या तिघांचे स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे. काय आहे तर एक हेट्रोसायक्लिक रिंग आहे ज्याला CH2 अटॅच आहे. ह्या CH2 नंतरच जे काही चेंजेस ते आपल्याला रिंगमध्ये दिसून येते की इथं काय आहे की 2 बेन्झिन रिंग अटॅच आहे. इथे एकच बेन्झिन रिंग आहे पण त्याच्यामध्ये एवढे मोठे सबस्टिट्यूशन आहे. आणि ह्या दोघांचं स्ट्रक्चर तर एकदम सेम आहे की एकाच्या ठिकाणी OH नाही आहे तर एकाच्या ठिकाणी OH आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळे ड्रग्ससुद्धा आठवण राहणार. आणि काय होणार याच्यामुळे तुम्हाला सेमिस्टर्समध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन होणार नाही. जीपॅटमध्ये सुद्धा हेल्प होणार. फक्त काय आहे की तुम्ही जर आत्तापासून जर जीपॅटची नोट्स काढत आहे तर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर झाल्यानंतर ती रिवाईज करणं गरजेचं आहे. रिव्हिजनला फार असा वेळ लागत नाही. 1 दिवस जरी दिलं ना तर अख्ख्या सेमिस्टरचं रिव्हिजन होतं, हे मला माहिती आहे. आणि फक्त काय तर ते करणं गरजेचं आहे. तेवढ्या ओढीनं तुम्ही केलं ना तर तुम्हाला खरंच सांगते तुम्ही अगदी इझिली जीपॅट क्रॅक करू शकता आणि तुम्ही सेमिस्टरसुद्धा तुमचं इझिली काढू शकता. आता एवढी जर नोट्स जर तुमच्याकडे असली आणि हे जर तुम्ही आठवलं एक्झामच्या टायमिंगला तर तुम्ही हे ड्रग्स इझिली लिहू शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर जीपॅट टिप्स. जर तुम्हाला आवडली असणार टिप्स तर नक्कीच मला कमेंट करून सांगा सो दॅट मला कळणार की तुम्हाला नेमका इंटरेस्ट येत आहे की नाही येत आहे. आणि कंटेंट आवडत असणार तर लाईक करायला विसरू नका. करा तुमच्या फ्रेंड्ससोबत सो दॅट काय होणार शेअरिंग केल्यानं काय होतं की सपोज आता परत एक एक्झाम थोडासा तुमचा एक वेळ घेते आणि तुम्हाला एक्सप्लेन करू सांगते की शेअरिंगनं काय होतं. आता बघा 2 फ्रेंड्स आहे. एक बघा इथं हे 2 फ्रेंड्स आहे. एक फ्रेंड A आणि फ्रेंड B. काय होतं की जेव्हा आपण एकमेकाला सांगून शेअर करतो, आता यांनी जर एखादा
टॉपिक वाचला असणार आणि तो यांनी वाचला नसता तर काय करणार, हा याला सांगणार की हा मी टॉपिक वाचला, असं असं आहे, एक्सप्लेन करून सांग, तर याचा हा टॉपिक होणार. आणि हा बी जो फ्रेंड आहे यांनी जर एखादा टॉपिक वाचला असणार जो यांनी वाचलेला नाही, एवाला फ्रेंडने वाचला नाही, तर हा काय करणार, हा याला एक्सप्लेन करणार. जेव्हा आपण एकामेकाला सांगतो तर काय होणार बघा, आता याचा एक टॉपिक झाला होता आणि याचा एक टॉपिक झाला होता आणि एकामेकाला सांगितल्यामुळे डिस्कस केल्यामुळे काय झालं की दोघांचेही दोन्ही टॉपिक झाले. आणि अशामुळे काय होतं, हे डिस्कशन केल्यामुळं आपले जास्तीत जास्त टॉपिक हे कवर होतात, लाँग टाईमसाठी आठवण राहिल्या जाते. आणि काय होतं, जेव्हा आपण एकामेकाला शेअर करतो तर ती गोष्ट आपण जास्त लवकर गेन करतो. म्हणजे मी जर तुम्हाला एक्सप्लेन करत आहे तर त्याच्या दुप्पट ते मला माझ्या ब्रेनमध्ये फिक्स होत आहे. हे ॲडव्हान्टेज असते ग्रुप डिस्कशनचे. तुम्ही हाय डिस्कशन करत जावा सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये खूप इझी जाणार. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये इनडायरेक्ट ॲक्टिंग कॅटेगरीमध्ये. ओके, टिल देन बाय बाय.